आणि आता बातमी आहे उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी तापलेल्या राजकारणाची। महायुती सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातला। काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर आरोपांची तोफ घातली आणि त्यात प्रमुख मुद्दा होता आतापर्यंत सरकारकडून न झालेल्या विरोधी पक्षनेतेपदाच्या घोषणेची। घटनेत विरोधी पक्षनेता पदासाठी तरतूद असताना विरोधी पक्षनेतेपद का दिलं जात नाही अशा शब्दात विरोधकांनी आगपाखड केली। याशिवाय शेतकऱ्यांची कर्जमाफी न करणाऱ्या सरकारच्या चहापानासाठी का जावं असाही सवाल त्यांनी उपस्थित केला। पुणे सभागृहाचे विरोधी पक्षनेते रिक्त आहेत, ज्यांचे हे दोनही पद संविधानिक पद आहेत असं आम्ही म्हणतो आणि आहेतच। मुळात दोनही संविधानिक रिक्त पदे ठेवून संविधानाचा वर अविश्वास दाखवणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या चहापाण्याला जाण्याचं आम्ही टाळलंय आणि म्हणूनच आज चहापाण्यावर बहिष्कार टाकलेला आहे। आज दोन उपमुख्यमंत्री आहेत। घटनेमध्ये कुठेही उपमुख्यमंत्री नेमण्याची तरतूद नाही, कायद्यामध्ये नाही, नियमामध्ये नाही। जे कॅबिनेट मंत्री असतात त्या मंत्र्यांना जो दर्जा असतो त्याच्या पलीकडे उपमुख्यमंत्र्यांना काहीही विशेष अधिकार आणि दर्जा नाही। परंतु यांची स्वतःची राजकीय व्यवस्था होण्याकरता म्हणून यांनी ती पद मात्र नेमली, पण विरोधी पक्षनेतेपद नेमायचं नाही। आणि म्हणून अशा पद्धतीच्या लोकशाही न मानणाऱ्या सरकारबरोबर, संविधानाचा ठाई अपमान करणाऱ्या सरकारबरोबर, कुठल्याही प्रकारची लोकशाहीची मूल्य न पाळणाऱ्या सरकारबरोबर आम्ही चहापानाला का जावं? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।